बातमी आहे चिपळूणमधून। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर आता पाणी आलेलं आहे। चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर पावसाचं पाणी साचलंय। डोंगरातून येणारं पाणी महामार्गावर आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। चिपळूणमध्ये आता मुंबई गोवा महामार्गावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय। हा नवीन रस्ता जो आहे तो तयार झालेला होता, मात्र आता या रस्त्यावर पाणी आलेलं आहे। गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत, मात्र या पाण्यातून गाड्या ज्या आहेत त्या मार्ग काढताना आपण या ठिकाणी पाहतोय। कृष्णकांत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कृष्णकांत, निश्चितपणाने पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय कशा पद्धतीनं हे मुंबई गोवा महामार्ग जो आहे हा चिपळूण मधला हा भाग आपण पाहू शकतोय की अशा पद्धतीनं एक लेन जे आहे हे पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। या ठिकाणी वाहन चालक जे आहेत हे आपलं जीव धोक्यात घालून देखील या ठिकाणी गाड्या घुसवत आहेत, परंतु छोट्या गाड्या आहेत ह्या जात नाही आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, यामुळे ही परिस्थिती आहे हे आपण या दृश्यामधून पाहू शकतोय। कशा पद्धतीने ह्या बाजूला असणाऱ्या ज्या गाड्या आहेत ह्या देखील पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत। इथं असणाऱ्या घरांमध्ये देखील इथं पाणी आहे हे वाढत आहे। एकूणच इथं जो डोंगरामागून येणारं जे पाणी आहे हे पाणी थेट रस्त्यावरती येतं, महामार्गावरती येतं। हे पाणी पहिल्या टप्प्यामध्ये कमी स्वरूपात होतं, मात्र पावसाचा जोर आहे अचानक वाढत गेला आणि यानंतर ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की छोट्या गाड्या पास होत नाही आहेत। अजूनही या ठिकाणी पाण्याचा फ्लो आहे हा वाढत चाललेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी साठू शकतं। महामार्गाची एक लाईन जी आहे ही या ठिकाणी बंद होऊ शकते। मुसळधार पावसाचं जे प्रमाण आहे हे वाढत राहिलेलं आहे, यामुळे ही अशी परिस्थिती आहे या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। अजूनही पावसाचा जोर कायम आहे। विविध ठिकाणी चिपळूणच्या सखल भागामध्ये देखील पाणी साठायला सुरुवात झाली। नक्कीच, धन्यवाद कृष्णकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।